हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, तर आज आपण बनवणार आहे खस्ता समोसा. तर बघा, उन्हाळ्यासाठी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी. तर चला, आमच्या रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मी उन्हाळ्यासाठी स्पेशली नाश्त्याचे ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. आणि तुम्ही घर बसल्या उन्हाळ्याच्या मुलं कशा घरी बसतील याचा नाश्ता घरी बसून तुम्ही खाऊ शकता. मुलं रोज आवडीनं घरी बसतील आणि म्हणतील की नाही, आपल्याला मम्मी रोज काहीतरी आवडीचा नाश्ता करून देते. तर 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे इथं आणि ओवा घेतलेला आहे मी 1 चम्मच. तर तुम्ही बघू शकता, मी 1 वाटी भरून मैदा घेतला होता. मैदा आहे हा. आणि बघू शकता तुम्ही, याला ना आपल्याला टाकून घ्यायचं. यामध्ये मी हातावर कर्श करून घेतलेला होता हा. तर बघू शकता, मस्तपैकी ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण. आता मी ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, एवढं छान होतं नाही. आणि हे खायचा सोडा आहे. तर बघू शकता तुम्ही, खायचा सोडा टाकायचा थोडासाच. जेवढा टाकायचा तेवढा तुम्ही टाकू शकता, असं काही नाही आहे. पण एवढं थोडासा टाकला ना तर खूप छान होतात हे आणि कुरकुरीत होतात खूप. तर तुम्ही बघू शकता. आणि मग मी 1 चम्मच तेल पण घेतलेलं होतं ह्यामध्ये टाकायला. मोहन टाकायचं, थंडच तेल टाकायचं. आणि याचा ना असं घट्ट पीठ भिजून घेतलेलं होतं, खूप घट्ट घेतलेलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि ह्याला ना आपण आता भिजायला ठेवणार आहे 10-15 मिनटं. आपली जी चटणी आहे ना, बटाटा चटणी, तर ती बनवून घेणार आहे आपण. तर बघू शकता तुम्ही, मी 3 बटाटे इथं उकडून घेतलेले आहेत. आणि म्हणजे मुलगी घरी होती माझी एकटीच. तिला स्पेशली मुलाला आणि मुलीला नाश्ता केला होता. तर मुलगा बाहेर गेलेला होता क्लासला आणि मुलगी होती घरी. तर मुलीसाठी स्पेशली मी हा नाश्ता बनवला होता. बाहेर खेळायला जायचं म्हणे आणि खूप ऊन होतं, त्यामुळं मी तिला घरी नाश्ता बनवला. तर मी 3 बटाटे सोलून घेतले. आणि ही ना मी आपली जाड मिरची टाकलेली आहे. आणि हे ना मस्तपैकी ना काळा मसाला टाकलेला आहे. तर हा तुम्ही बघू शकता. तर काळा मसाला म्हणजे मिरेकूट आणि धनिया हा मसाला आहे, तो जिराकूट. आणि हे जिरे टाकलेले आहेत मी अर्धा चम्मच. आणि इथं टाकलेला आहे मी तीळ अर्धा चम्मच. आणि हा टाकलेला आहे हिंग. आणि हे टाकलेलं आहे मी आता धनिया पावडर. तर तुम्ही बघू शकता, इतकं टेस्टी होतं ना हा नाश्ता, खूप टेस्टी होतो. आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला. आता टाकणार आहे कोथिंबीर ॲड करणार आहे. खूप ताजी कोथिंबीर आलेली होती. कधी कधी कोथिंबीर भेटतच नाही, आता उन्हाळा दिवस आहे ना त्यामुळं. तर बघा तुम्ही, एवढा छान नाश्ता आहे ना हा. तर बघा तुम्ही, एवढी खमंग चटणीचा वास येत होता ना, खूप छान वास येत होता. आणि आपल्याला तर मी पहिले कोळपाटाला तेल लावून घेतलं. आणि तो जे पीठ भिजवलेलं होतं ना, ते मी छानपैकी मळून घेतलं थोडंसं. त्याचे 4 गोळे करून ठेवले. आणि एका वाटीमध्ये मी चटणी काढून घेतलेली आहे. इथं कोळपाट बेलणं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता खस्ता समोसेची तयारी आपण पूर्ण करून घेतलेली आहे. मी इथं 1 लाटी लाटून घेतलेली आहे. आणि हे आजूबाजूचे त्यांना 4 मी मस्त 4 कोपरी कट करून घेतलेलं होतं. हे आजूबाजूचं पीठ होतं ते बाजूला काढून ठेवायचं आपल्याला. आणि बघा, हे 4 मी खाफ केले होते मधी. तर बघा, हे मस्त खाफ करून ना त्यामध्ये मसाला भरून घेतला होता. मसाला भरून ना मी त्याला एका साईडनं असं दाबलं होतं. तर बघू शकता तुम्ही, 2-2 पुडदं घेऊन त्याला 2-2 पुडदं आणि 4 पुडदं जवळ घेऊन त्याला दाबायचं. आणि 4ही पुडदं बंद करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता, मी तर तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये. आणि पूर्ण तयार झालेले होते ना ते आपले समोसे. तर ते खस्ता समोसे आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि तेल ना मिडियम तापलेलं होतं, जास्त तेल नव्हतं तापलेलं. तर बघू शकता तुम्ही, असे मस्त लागतात ना, कुरकुरीत लागतात आणि खूप खमंग लागतात. मुलं खूप आवडीने खातात. आणि ना खूप छान नाश्ता होतो हा. बाहेरच्या नाश्त्यापेक्षा हा फ्रेश आपल्या तेलात तळलेला नाश्ता आणि खूप खमंग नाश्ता होतो. तर तुम्ही बघू शकता, एकदम कुरकुरीत नाश्ता झालेला आहे हा. आणि मुलं खूप आवडीने खातात. आणि रोज म्हणतात की नाही मम्मी, आपल्याला काहीतरी रोज बनवती, म्हणून उन्हात जाणं नेहमीच टाळतात. तर बघा तुम्ही, उन्हाळ्यासाठी हे नेहमी तुम्ही करून मुलांना खाऊ घाला. तर बघा तुम्ही, एवढे छान होतात ना हे. मी पूर्णपैकी तळून घेतले होते. पहिले हा 1 घाणा काढून घेतलेला होता, नंतर मी दुसरा घाणा काढून घेतला. तर तुम्ही बघू शकता, तर एवढे छान लागतात ना. आणि मस्तपैकी आपले तळून झालेले आहेत. वास तर एवढा छान येत होता ना, खूप छान वास येत होता. आणि ह्यामध्ये ना मी ओवा टाकल्यामुळं ना खूप छान वास येत होता याचा. तर तुम्ही बघू शकता. आणि आपण काही बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून मुलांसाठी खूप छान आहे हा. आणि हा नाश्ता मी रोज तुमच्यासाठी नवीन काहीतरी आणणार आहे. नाश्ता रोज नवीन नाश्ता आणणार आहे. साधा आणि सोपा नाश्ता आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये हा नाश्ता तुम्ही घरी बनवू शकतात. तर हा फ्रेश नाश्ता तुम्ही नक्की मुलांसाठी आणि घरच्या फॅमिलीसाठी करून खाऊ घाला. तर चला, परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तर चला, बाय बाय.